तोरात पहिल्यांदा हे इकडे चॉक आहे बघा. हे चालू करायच्या याला ते अगोदर चालू करायच्या अगोदर हे इकडे टाकलं आहे. जेव्हा तुम्ही स्टार्टर माराल स्टार्टर असा चालू झाला जर इकडे नसला चालू होणार बंद होणार. हो बॅटरी आहे काही बॅटरी उतरली तर समजा ते मी तुम्हाला एक सांगतो का, ज्या वेळेला तुम्ही कनेक्शन देणार सप्लायला त्यावेळेला ही ऑन आहे. तिथून ही ऑन केल्याशिवाय पुढे सप्लाय तुम्हाला येणार नाही. आणि ज्या वेळेला तुमचा पुढे काय प्रॉब्लेम असेल त्यावेळेला हा स्ट्रिप झाला की समजून जायचं मशीनमध्ये किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट 12 वोल्टचं कनेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. तुम्हाला काय 12 वोल्टमध्ये काय जोडायचं असलं 3 एम्पियर आउटपुट तुम्हाला मिळतं. 230 वोल्ट AC इथून मिळतं. हा सर्किट ब्रेकर आहे. तुमचा लोड ओव्हर झाला, लोड जास्त झाला, काय झाला, कमी जास्त झाला तर हा कंप्लीट खाली पडतो आणि मशीन बंद होतं. म्हणजे मशीन चालू राहील पण आउटपुट करंट बंद होईल. समजून जायचं हा बटन खाली पडलेला आहे, हा MCB टाईप आहे, हा वरती घ्यायचा, याला ACB म्हणतात. दुसरं व्होल्टेज मीटर आहे. हे मीटर तुम्हाला बॅटरी तुमची चार्जिंग होते का नाही ते दाखवतं. ह्याची फक्त काळजी रोजच्या रोज घ्यायची. बाबा हे काटा हलतोय का हे फक्त बघायचं, बरोबर. बाकी याला प्रिकॉशन काय घ्यायची नाही. हा बोर्ड तुम्ही इथून काढला, तिथं बाहेर एखादा बोर्ड बनवा, त्या बोर्डला 5-6 सॉकेट बनवा, त्यामध्ये पाहिजे ते तुम्ही वापरू शकता. हा स्टार्टर दाखवलेला आहे. त्यानंतर जी रशीनं ओढून चालू करायचं ते पण तुम्हाला अशा पद्धतीची रशी येते. याला काही जास्त ताकद लावायला लागत नाही, जास्त ओढायचं पण नाही. जनरली ओढून द्यायचं, मशीन चालू झालं, हात टाकायचा, परत मशीन रन होतं. बाकी काही करायचं नाही. हा पेट्रोल टँक इंडिकेटर आहे. यामध्ये तुम्ही पेट्रोल किती टाकले हे पण त्यामध्ये तुम्हाला दिसतं, बरोबर. बाकी एक 3 महिन्यानंतर ऑइल बदली करायची. बाकीची काय अडचण नाही. इकडे फिल्टर आहे, फिल्टर वेळेवर साफ करायचा. ॲन्युअल सर्व्हिसिंग तुम्हाला काही अडचण नाही. 1 महिने झाले की तुम्ही मशीन आपल्याला पाठवून दिलं तरी टोटल तुम्हाला सगळी सर्व्हिस करून देऊ. त्याचे जे काय नॉमिनल चार्जेस असतील ते तुम्हाला लागतील. ओके. इथं आम्ही आमचं स्टिकर दिलेलं आहे. याच्यावरती सगळे फोन नंबर्स वगैरे आहे. तुम्हाला कधी काय गरज पडली तर. हा इकडं या साईडला हँडल आहे. ह्या हँडलला पकडायचं. पकडा म्हणजे माहीत पडेल तुम्हाला. हा हँडल उचलून तुम्ही जिथं हवं तिथं तुम्हाला कॅरी करू शकता. एका माणसाला जाऊ शकतं. आणि सरासरी वजन एक 50 किलो वजन येईल. 50 ते 55 किलो जे काय ते आम्ही काही कधी बघितलेलं नाही एवढं, पण जनरली आहे. ओके.